शकाल मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी आलेला हा पहिला दमदार चौकार. या चौकारानं मात्र अकाउंट ओपन झालं. आपण पाहतो बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमचा आपण पाहू शकाल. सातत्यानं जयवंत दादा भस्मा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहू शकाल. अनेक मैदानावरती मात्र सातत्यानं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती पाहायला मिळतो. मात्र त्यांच्याच अगेन्स्ट फाईट करत असताना किसनचा संघ आपण पाहू शकाल. विचार केला गेला भास्कर 11 धोधानी या नावाने खेळत असताना आज मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये क्षेत्ररक्षणाला मात्र बीट करून चेंडू जाईल का सीमापार पाहावं लागेल. मात्र अद्यापर्यंत चेंडू थांबणार नाही आणि चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला स्वयंसेवकला विनंती असेल बाउंड्रीचा पट्टा मात्र त्वरित दुरुस्त करायचा आपण पाहतोय. थोडीशी का होईना मात्र चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि तोपर्यंत मिळालेला हा दुसरा लगातारचा चौकार फायनल क्षेत्रामधून आपण पाहतोय. फलंदाज अंबो खंडवीच्या बॅटमधून ज्या अंबो खंडवीचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. खूप वर्षाचा अनुभव असलेला हा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईक ऑनवरती आणि अनुभव कसा असावा हे दाखवून देत असताना मैदानामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 चौकार दाखवलेत. मात्र चौकार हॅट्रिक संपादित करेल का हे सुद्धा पाहावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन कमालीचा फटका पाहावं लागेल. चेंडूगोल क्षेत्ररक्षण श्याम चौधरी कमालीचं क्षेत्ररक्षण श्याम भगतच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि अप्रतिम चेंडू कॅरी केला गेला आणि तोपर्यंत मात्र 3 धावा जरूर वाचवल्या गेल्या आणि एक सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 9 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं का होईना मात्र मागणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज लक्ष्मण सांबरेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज आपण पाहतोय नरेश जुगरेला पाहू शकाल. एक अप्रतिम गुणवत्ता टासून भरलेला खेळाडू आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं असेल. बॅटची इनसाइड एज पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमापार स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी आलेला हा पहिल्या पूर्वार्धातील तिसरा चौकार बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमच्या माध्यमातून. या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 13 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून कमबॅक करणं फार महत्त्वाचं राहील गोलंदाज लक्ष्मण सांबरेसाठी कारण अद्यापर्यंत चांगली बॅटिंग दाखवली धामणे टीमच्या फलंदाजांना. मात्र घुटना टेकला होता पाहावं लागेल. अपील जरूर पाहायला मिळाली होती मात्र तोपर्यंत कोणत्याही प्रकाराचा मात्र दबाव पाहायला मिळाला नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता पंचांवरती मात्र डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल. आलेला हा विचार केला गेला 5वा डॉट चेंडू फेकण्या देशाला लक्ष्मण सांबरे या गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानामध्ये. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील. अजूनही अंतिम चेंडू या षटकातील फेकला जाईल. कमालीचा फटका लोअर फुलटॉस जरूर फेकला होता मात्र चेंडूगोल श्याम भगत थोडंसं का होईना चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेकी थोडीशी खराब. बॅकअप सुंदर किसनच्या माध्यमातून राहिला गेलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा रोखू शकत नाही. पहिलं षटक समाप्त होईल. पॉवर सर्कलच्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या तब्बल 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि तब्बल 15 धावेची साजेदारी मैदानामध्ये रचली गेली. इथून मात्र या उर्वरित 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय धोधानी टीमला अद्यापर्यंत मात्र चांगली बॅटिंग मानावी लागेल अंबो खंडवी आणि त्याच्या साथीला नरेश जुगरे. ज्या अंबो खंडवीने सुरुवात चांगली करून दिलेली तोच अंबो खंडवी स्ट्राईक ऑनवरती पाहायला मिळेल. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज नागेश या गोलंदाजाचा वापर केला जातोय आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत चांगली बॅटिंग दाखवले जे वाघोबा टीमच्या माध्यमातून. मात्र इथून चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. जर का एखादा ब्रेक थ्रो निर्माण करून दिला या षटकामध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहतोय तब्बल 15 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. जर का 15च्या सरासरीने धावा जमा केल्या तर 4 षटकामध्ये आपल्याला 60 धावा पाहायला मिळतील. मात्र इथून जर का चांगली गोलंदाजी दाखवली तर नक्कीच 50च्या आसपास रोखलं जाईल. मात्र पाहावं लागेल कुणाचं वर्चस्व मैदानामध्ये कायम प्रस्थापित राहील. गोलंदाज ट्रॅकवरती नागेश या गोलंदाजाचा वापर केला जातोय.
नागेश भस्म हा गोलंदाज ड्रॅगवरती पहिला चेंडू अतिशय सुंदर हुक केलाय, मात्र पाहिलं क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकार चुकी करणार नाहीये आणि लागणारा पहिला बिग विकेट मैदानाच्या बाहेर. अंबो खंडवीला मात्र मैदान सोडावं लागेल. अप्रतिम झेल टिपला गेला राजा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कमालीचा झेल पाहिलं क्षेत्रामध्ये टिपला गेला आणि फलंदाज मात्र बाद होईल. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना 15 या धावसंख्येवरती. पहिलं चांगलं यश लाभलं गेलं गोलंदाज नागेश भस्मा या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. जो ब्रेक थ्रो निर्माण करायचा होता तो ब्रेक थ्रो निर्माण करून दिला गोलंदाज नागेश भस्माचं कौतुक करेन. कारण पॉवर सर्कलचा बंधन संपल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राजा या क्षेत्ररक्षक माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश खंडवी ऑनर स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. वन डाऊन साठी मैदानामध्ये आलाय. अजूनही बाळाराम पारदे उर्फ पप्प्या या फलंदाजाला येणं बाकी असेल, त्याच्याकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा असतील. मात्र अद्याप जर का साजेदारी चांगली रचली तर नक्कीच. स्ट्राईक ऑन वरती अविनाश खंडवी चांगली सुरुवात करावी लागेल. कारण ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग दाखवली होती जे वाघोबा धामणे टीमना, मात्र त्याचं प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र चांगलं यश संपादित केलं गेलं गोलंदाज नागेश भस्माच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अतिशय वेगवान तेज तरार. अपीलमध्ये उत्साह भरपूर पाहायला मिळतो. एसटी रक्षक भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल एक त्यांचा आवाज आपल्याला आज ऐकायला मिळेल. नानूजी सांबरी सातत्याने चांगला समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. मात्र आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मात्र डॉट चेंडू सांगता झाले मैदानामध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे नरेशने चौकार दाखवला होता त्या नरेशला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार महत्वाचं राहील. पुढचा चेंडू अतिशय वेगवान अपील जरूर पाहायला मिळाली, मात्र लाईन थोडीशी मात्र बाहेर होती आणि त्याच कारणास्तव मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जात आहे. स्ट्राईक ऑनवरती नरेश जुगरेला पाहू शकाल. फार मोठ्या अपेक्षा असतील या फलंदाजाकडून, कारण धामणी संघाचा विचार केला गेला सातत्यानं चांगली बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली जाते. मात्र आज कशा प्रकारे खेळ करेल मैदानामध्ये हे सुद्धा पाहावं लागेल जे वाघोबा धामणी टीमच्या माध्यमातून. पुढचा चेंडू नागेश भस्माच्या माध्यमातून फेकला जाईल. अतिशय वेगवान तेज तरार मात्र पाहावं लागेल. फलंदाज बाद होईल. स्वतः मात्र चुकी करून बसला गेला आणि विकेटचा विचार केला गेला, मात्र एस्टनवरती आदळला गेला आणि मैदान सोडावं लागेल. लागणारा दुसरा बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सलामीची जोडी तोडण्याचं काम केलं गेलं. नागेश भस्माचं कौतुक करेन. कमालीची गोलंदाजी दाखवली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्यानंतर मात्र अद्यापर्यंत 4 चेंडूपैकी गेले 2 प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात यश आलं आणि एक फलंदाज अद्याप मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होईल. पप्प्या पारदे फलंदाज आपण पाहू शकाल. बाळाराम पारदेला पाहू शकाल. चांगली बॅटिंग करावी लागली. ज्या प्रकारे गोलंदाज दाखवले नागेश भस्माचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये जरूर मार खाल्ला होता लक्ष्मण सांबरी या गोलंदाजाने तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर वापसी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पेश केला गेला नागेश भस्माच्या माध्यमातून. तब्बल 4 चेंडूपैकी गेलेत. सलामीची जोडी मात्र बाद करण्यात देशाला 2 प्रमुख फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि एक लेगबायच्या स्वरूपात धाव खर्च केले गेले. म्हणजे चांगली गोलंदाजी मानावी लागेल नागेश भस्मा या गोलंदाज माध्यमातून. अद्यापर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये नवीन फलंदाज स्ट्राईक ऑन वरती पप्प्या पारदी लावून पाहू शकाल. डाव सावरावा लागेल, कारण पूर्णपणे अद्यापर्यंत वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. ताकदीचा वापर पाहावा लागेल. चेंडू खाली श्याम भगत कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही. बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकाल सलग पाठोपाठ आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पप्प्या पारदीला मात्र मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी ज्या षटकाची अत्यंत गरज होती आपण पाहिलं गेलं दोन्ही टीमला आणि या षटकामध्ये तब्बल 3 सफलता प्राप्त केल्या. गोलंदाज नागेश भस्माचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आल्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानामध्ये आपण पाहू शकाल. अद्यापही उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल. मेडन विकेट गोलंदाजी पाहायला मिळेल का पाहावं लागेल, कारण एक धाव लेगबायच्या स्वरूपात आली होती ती गोलंदाजाच्या मात्र कोट्यामध्ये पकडली जाणार नाही आणि अद्यापर्यंत 5 चेंडू कमालीची गोलंदाजी दाखवली. त्यामध्ये 3 प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. मैदानामध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राईक ऑन वरती अशोक हा फलंदाज आपण पाहू शकाल. इथून मात्र या मधल्या फळीच्या फलंदाजाला डाव सावरावा लागेल, कारण पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. अद्यापर्यंत बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहतोय.
अप्रतिम चेंडू अंतिम फेकला होता लोअर फुल टॉस, मात्र चेंडू खाली यशवंत कोणत्या प्रकार चुकी करणार नाहीये तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या अशुभ आकड्यावरती 17 धावा. तर प्रेक्षक वर्गांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल. सलग 4 दिवस ही संकल्पना आखली होती बबनजी पारधी यांच्या माध्यमातून. अय्वा कॅच ज्या खेळाडूच्या माध्यमातून घेतली जाईल खेळाडूंची मात्र नावं आमच्याकडे नोंदणी केली जाते आणि अंतिम बक्षीस वितरणाच्या वेळेस मात्र लकी ड्रॉ उडवला जाईल. ज्या खेळाडूचं नशीब आजमावेल, ज्या खेळाडूचं नाव लकी ड्रॉ मध्ये येईल त्या खेळाडूला मात्र कूलर बबनजी पारधी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. तर यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम लढत आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. खारघर चापेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मलंगड विभागातील कुशिवली. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असेल. टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. बारा चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना तसेच रामदासजी उगडा यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठाची मात्र संपर्क साधायचा आहे. गेले 3 दिवस आमच्या समूहात जोडले होते. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिले गेली. समालोचकाचा पाठिकेचा कणा म्हणून कुणाकडे पाहिले जात असता तर स्कोरर म्हणून त्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आम्हाला त्यांची साथ लाभली गेली. तर त्यांना आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. नवीन फलंदाज स्ट्राईक ऑन वरती आपण पाहतोय अशोक. अवघे एका चेंडूत सामना केलाय. क्रिस गिलच्या नंबर परिधान केलेली जर्सी आपण पाहू शकाल. 333 आपण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज राजा या गोलंदाजाचा वापर केला जातोय. राजा गडखळ ज्या प्रकारे नागेश बसमाने गोलंदाजी केली त्याच्याच पालावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर 60च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला जाईल का, मात्र जसा ब्रेक थ्रो निर्माण झाला तिथून मात्र वरती डोकं काढू दिले नाही. जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहू शकाल. लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांना मात्र कवायत करण्याची संधी जरूर निर्माण झाली गेली आणि मिळेल अवंतरच्या स्वरूपात एक्स्ट्रा सिंगल एक धाव. एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमची 18 धावा 3 गडी बाद असताना अद्यापर्यंत आपण पाहू शकाल. इथून मात्र डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. धावफलक मात्र पुढे घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. लोअर फुलटॉस जरूर होता मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षण नागेश खराब क्षेत्ररक्षण मात्र तोपर्यंत बॅकअप सुंदर राहिला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 19 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर सुद्धा अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील 2 चेंडू खेळ समाप्त झालाय आणि अवघ्या धावा 19 धावा. म्हणजे कमबॅक काय असावं हे दाखवून दिलंय गोलंदाजी करत असताना दुधाणी टीमच्या माध्यमातून. अतिशय वेगवान तेज तरा चेंडू फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता या चुका मात्र टाळावी लागतील. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागेल. धावफलक मात्र हलत ठेवावं लागेल आणि खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवावे लागतील. पुढचा चेंडू समोर फलंदाज कमालीचा चेंडू वेगवान तेज तरार. फुलटॉस जरूर होता मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही. चेंडू यष्ट्यांवरती आदळला. आणखीन एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सलग 4था धक्का लागेल बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहतोय. तर व्यासपीठावरती मात्र शुभ आगमन झाले आपण पाहू शकाल. बबनजी पारधी यांचे पिताश्री सन्माननीय मंगळाजी पारधी यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती संतोष कणवीला मात्र डाव सावरावं लागेल. तर वाघेरा संघाचा संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांनी संपर्क साधायचा आहे. वाघेरा संघाचा संगणक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे. तर वळूया मैदानामध्ये आपण पाहू शकाल सामना रंगला जातोय. जे वाघोबा धामणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भास्कर 11 साईनाथ दोधानील संघाला आपण पाहतोय. समोर फलंदाज संतोष खंडवीला मात्र डाव सावरावा लागेल. कमालीचा फटका पाहावं लागेल. चेंडूला क्षेत्ररक्षण कमालीचा झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेला आकाशच्या माध्यमातून एक लहान वयाचा खेळाडू आपण पाहिला होता मात्र 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय संघासाठी आणि आल्या पावली माघारी पाठवण्याचं काम केले जात आहे. 0 धावसंख्येवरती मात्र मैदान सोडावं लागेल. संतोष खंडवीला मात्र आपण पाहतोय लागणारा आपण विचार केला का 5वा धक्का बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणी संघाला धावपलकरती धावा स्थिर असतील अवघ्या 19 धावा.
संतोष खंडवी बाद झाल्यानंतर त्याचाच बंधू दीपक खंडवी अनुष्यावरती आपण पाहू शकाल. डाव सावरावं लागेल, डबल सिंगलला प्रांदाने द्यावं लागेल, शांत संयमानं खेळ करणं फार महत्वाचं राहील. अद्यापर्यंत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल गोलंदाज राजा. पाहावं लागेल विकेट हॅट्रिक आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज राजा गडखळ या गोलंदाजावरती कमालीची गोलंदाजी. सलग 3 चेंडूवरती 3 धक्के दिलेत. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी असेल. मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि अद्यापर्यंत 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानामध्ये आणि संघाची टोटल धावसंख्या 19 धावा पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. कमालीची गोलंदाजी पेश केली राजा गडखळ या गोलंदाजाने. अवघ्या 2 धावा देत 3 फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि अप्रतिम कमबॅकिंग कंजूसी गोलंदाजी कशी असावी हे दाखवून दिलं मैदानामध्ये आपण पाहिलं गेला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर विचार केला गेला ज्या प्रकारे नागेश बसमाने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून कमबॅकिंग गोलंदाजी दाखवली राजा गडखळ या गोलंदाजानं. अवघ्या 2 धावा देत अप्रतिम विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिले गेले. मात्र इथून नवीन फलंदाज नो स्ट्राईकला फलंदाज बाळू भस्माला पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज अंतिम स्लॉगरचा षटक हाताळण्यासाठी विश्वास सांबरेला पाहावं लागेल. नावामध्ये खूप काय विश्वास आपण पाहू शकाल. त्या प्रकारे गोलंदाजी करेल का विश्वास दाखवलाय. मात्र समोर फलंदाज चांगली बॅटिंग करायला लागले. चेंडूला उंची जास्त आपण पाहू शकाल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मात्र कमालीचा एफर्ट राजा गडखळचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कमालीचा झेल टिपला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामधून मिड ऑन क्षेत्रामध्ये झेल कव्हर केला आणि कमालीचा झेल टिपला जातोय. आणखीन एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. 7 फलंदाज बाद झालेत. अद्यापर्यंत 19 धावा धावपुस्तकावरती पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमला पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर तिथून मात्र जी काय गोलंदाजी दाखवली नागेश बसमानं तिथून मात्र वरती डोकं काढू दिलं नाही. जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय भास्कर 11 साईनाथ दोदानी या टीमला आपण पाहू शकाल. कमालीचा खेळ दाखवलाय. कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला गेला लक्ष्मण सांबरेने 15 धावा खर्च केल्या होत्या. कोणत्याही दबावाखाली गोलंदाजी न करत असताना चांगला खेळ दाखवला आणि अद्यापर्यंत वर्चस्व निर्माण केलंय. पुन्हा एकदा मात्र ज्या फटक्याची चांगली गरज होती तो फटका आपण पाहू शकाल. थोडंसं फंबल आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या मात्र खूप उशिराने का होईना 20 धावा धावपुस्तकावरती जोडल्या गेल्यात. अद्यापर्यंत मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागलाय. समोर स्ट्राईक अनवरती बाळू भस्माला आपण पाहू शकाल. डाव सावरावं लागेल. या उर्वरित अंतिम 4 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. अतिशय सुंदर फटका पाहू शकाल. मिड विकेटला श्याम भगत कोणत्या प्रकार चुकी करणार नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने मात्र दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिला जातोय आणि एका धावेवर समाधान मांडलं जाईल आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 21 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. या उर्वरित 3 चेंडूमध्ये जर का चांगले फटके पाहायला मिळाले तर नक्कीच 30+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सन्मानकारक स्वर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. स्क्वेअर कट चेंडू पाहावं लागेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू उचलून फेकी केली जाईल. तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता मात्र नकार दिला जात आहे. एका धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय. कारण अद्यापर्यंत विचार केला जातोय 8व्या आणि 9व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना कमालीचा खेळ दाखवला जातोय. भास्कर 11 साईनाथ दोदानीच्या माध्यमातून पूर्णपणे बॅकफुटला फेकला जातोय. आपण पाहतोय जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहतोय जेवणच्या माध्यमातून हा संघ सातत्याने खेळ करत असतो. मात्र आज पूर्णपणे बॅकफुटला खेळत असताना श्याम भगत मात्र अटेम्प्ट चुकला गेला आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी कराव. बॅकअप सुंदर. मात्र पाहावं लागेल 3 धावा मैदानामध्ये चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. एफर्ट कमालीचा. मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवला जातोय. बाळू या फलंदाज माध्यमातून प्रयत्न जरूर चांगला दाखवला होता. मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत सुरेश जी खैर यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांचं काम पाहिलं जाईल. डिसिजन मात्र अद्याप पेंडिंग असेल. फार क्लोज डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहू शकाल
दोन्ही संघाच्या बाजूला मात्र धगधग धगधग धगधग. फलंदाज मात्र बाद होईल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मात्र कमालीचा एफर्ट दाखवला बाळू भस्म या फलंदाजांना. मात्र मैदान सोडावं लागेल. आपण पाहू शकाल 8वा धक्का लागेल बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणी टीमला आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकाल. मात्र इथून अद्यापर्यंत 22 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. लो स्कोरिंगचा सामना जरूर पाहायला मिळेल. मात्र अजूनही जर का या 2 चेंडूवरती एखादा बिग हिट पाहायला मिळाला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर पाहायला मिळेल जे वाघोबा धामणी टीमच्या माध्यमातून. कौतुक करावं तेवढं कमी असेल भास्कर 11 सायना दोदन टीमचा आपण पाहतोय. तर 24 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. या मिळाल्या 2 धावा आपण पाहतोय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाज बाळू भस्माला मैदान सोडावं लागलं आपण पाहायला गेलं. थोडंसं का होईना संकटामध्ये सापडलाय. आता उर्वरित अंतिम एका चेंडू खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धातील आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय भास्कर 11 सायना दोतानीला स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवला जातोय. कमालीचं षटक आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त होईल. बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणी टीमनं धावा जमा केल्या 24. आता येणारे 24 चेंडू आणि बनवावे लागतील 25 धावा. लो स्कोरिंगचा सामना जसे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती मात्र आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ मोरबे पिंटू दादा मात्रे यांच्या माध्यमातून मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. थँक्यू सो मच. तर कुशिवली संघाचा संघनायक आणि चापेवाडी संघाचा संघनायक टॉस साठी संपर्क साधायचा आहे. हेलो सभी क्रिकेट के प्यारे दर्शकों को पिंटू मात्रे का नमस्कार. जय बागेश्वर क्रिकेट संघ खैरवाड़ी उनके माध्यम से ये टूर्नामेंट का आखिरी दिन बचा है और इस क्रिकेट के टूर्नामेंट को देखने के लिए आए सभी दर्शकों को पिंटू मात्रे का एक बार फिर से प्यार भरा नमस्कार. हमारे कमेंट्री बॉक्स में जिनका आगमन हो रहा है खैरवाड़ी ग्राम पंचायत के आदरणीय पूर्व ग्राम पंचायत सदस्य आदरणीय अंकित शेठ पंडाव, उनसे मैं अनुरोध करता हूं कि जहां भी कहीं होंगे प्लीज़ हमारे मंच के ऊपर आ जाए. हमारे यहां पर लाइव आप देख रहे हैं बिल्कुल ही अच्छी 4 दिनों से यहां पर आप लाइव टूर्नामेंट देख रहे हैं और मैच का आज आखिरी दिन बचा है. पहला सत्र यानी 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद धामनी टीम के बल्लेबाजों ने अपनी बल्लेबाजी के तौर पर 9 विकेट गंवाकर उन्होंने रन ठोके केवल 24 रन और 25 रनों का लक्ष्य धोदानी टीम के सामने रखा है. मंच के ऊपर बैठे हुए हमारे मेहमान जिनकी हम तारीफ करते हैं, इस इलाके में बड़ा नाम है और इस ग्राम पंचायत के माजी सरपंच अनंता शेठ खैर, जिन्होंने 2019 में जब इस टूर्नामेंट इस मैदान के ऊपर रखी थी तो इस इलाके में एक हल्ला बोल मचा था. 1 लाख की टूर्नामेंट उस जमाने में बहुत कम चलती थी. उसी जमाने में अनंता शेठ खैर ने बड़ी टूर्नामेंट रखी थी. उनमें 4-5 दिनों का टूर्नामेंट थी और 2 दिन ओपन थी और यहाँ पर 2 दिनों के लिए ग्रामीण रखी यानी आदिवासी टीमों के लिए प्राधान्य दिया गया था. और आज देख रहे हैं कि जय बागेश्वर क्रिकेट संघ खैरवाड़ी के माध्यम से ये मैच का आखिरी दिन बचा है. दोनों ही अंपायर बहुत तेज के साथ साफीवाड़ी टीम और कुशिली टीम के कप्तान से अनुरोध है कि टॉस के लिए मंच के ऊपर आ जाए. ओपनिंग जोड़ी मैदान के अंदर प्लीज भेजिए. धामनी टीम के बल्लेबाजों ने टीम के कप्तान ने फील्डिंग सजाई है. विकेट कीपर है, वाइस विकेट कीपर है, पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑन, लॉन्ग ऑफ और 2 खिलाड़ी केवल सर्कल के बाहर होंगे. और बाउंड्री के बाहर देख रहे हैं जो हॉलिंडर का काम कर रहे हैं रुपेश, बहुत ही चालाकी के साथ हॉलिंडर का काम करते हैं. नरेश बहुत ही चालाक आदमी है और मैं समझता हूं कि 24 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है. चौड़ी मैदान के ऊपर आती हुई धोदानी टीम का इस इलाके में बड़ा नाम है और इस बाड़िंग को छोड़कर एक सबसे बड़ा गांव जिनको सम्मानित किया जाता है वो है धोदानी टीम के दोनों ही बल्लेबाज आरंभिक जोड़ी मैदान की तरफ आती हुई. ग्राउंड के बाहर जो गाड़ी है उनकी लाइट जल रही है वो बंद कीजिए. ग्राउंड के बाहर लाल वाली जो स्कूटी है
उसे बंद कीजिए। जोड़ी मैदान के ऊपर आती हुई एक है श्याम और दूसरे है किशन। ये जोड़ी मैदान की तरफ आती हुई और हमारे यहाँ पर किशन पारदी एक पत्रकार है, उनके पिताजी यहाँ पर बैठे हैं मंगला सेठ पारदी, उनका भी मैं तहे दिन से शुक्र गुजारती हुई है। ये देख कवटा मामा भी मंच के ऊपर बैठे हैं। बड़ी टूर्नामेंट देखने को मिलेगी। 24 गेंदें और 25 रनों की जरूरत है। जोड़ी मैदान के अंदर श्याम और किशन, ये जोड़ी मैदान के अंदर और आरंभिक गेंदबाज जिनका नाम है नरेश गेंदबाजी करेंगे अंपायर की दाहिनी तरफ से। पहली गेंद, क्या समाचार, कवर के ऊपर से शॉट खेला, टाइमिंग खूबसूरत, गेंद को रोकना नामुमकिन, गेंद सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए कमाल का शॉट। और मैं अक्सर देखता हूं इस टूर्नामेंट के बारे में, जब से मैं 4 दिन लाइव टूर्नामेंट देख रहा था, लेकिन आज खुद मैदान के ऊपर पहुंचा है। बबन को मैं देख रहा हूं, नरेश को देख रहा हूं, दोनों अंपायर बहुत ही इस इलाके में नामांकित अंपायर है। उनकी यहां पर प्रशासना जरूर की जाएगी। लाइव देख रहे हैं, उनकी क्लियरिटी बहुत ही खूबसूरत, जिनका दिल साफ है उनकी क्लियरिटी बहुत ही खूबसूरत होती है। गेंदबाज नरेश, बहुत ही कमाल की गेंद और पिच गेंद थी, बल्लेबाजों ने दाएं पर मोड़ा लिया और यहां पर कैच लपकने में कामयाब नहीं हुए है वहां के फील्डर। बल्लेबाज को मौका मिला है खेलने का, 1 रन मिली है, रन संख्या टोटल। इन दोनों बल्लेबाज की मैं तारीफ करता हूं। सोम जब बल्लेबाजी कर रहे हैं, शाम जब बल्लेबाजी कर रहे हैं, उसके साथ जोड़ने वाले किशन जो स्ट्राइक पर खेल रहे थे, उन्हें पहले गेंदों पे ऊपर चौका दादा था, उसके बाद सिंगल, 5 रन इकट्ठा। मैदान के बाहर देखिए पूरी तरफ यहाँ जंगल है और ऊपर से आप देख रहे जिलकी यहाँ पहाड़ी पहाड़ नजर आते हुए। गेंदबाज नरेश शाल के हाथों से खेला, टाइमिंग बहुत ही खूबसूरत, लेग साइड पॉइंट कर थर्ड मैन बहुत ही अच्छी ढूंढी और गेंद निकलती हुई 4 रनों के लिए 9 रन। बहुत ही अच्छे बल्लेबाज यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज शाम बल्लेबाजी कर रहे हैं। 1 गेंदों का सामना किया, 4 रन इकट्ठा किए और टोटल रन संख्या मिलकर टोटल 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। रन संख्या टोटल 9। ये मैदान बहुत ही खूबसूरत है। खैरवाड़ी के आजू बाजू भी यहाँ पर देखिए सबके सब फार्म हाउस, बहुत ही नजारा खूबसूरत। गेंदबाज यहाँ पर नरेश गेंदबाजी करेंगे। चौथी गेंद, अच्छी गेंद, टाइमिंग बहुत अच्छा था, बल्लेबाजों ने अपना दाएं पर जरूर मोड़ा था सामने, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधे निकल चुकी है विकेट कीपर के दस्ताने में। दोनों खिलाड़ियों के बीच एक 9 रनों की साझेदारी। बल्लेबाज शाम खेल रहे हैं 4 पर और किशन 5 रनों पर खेल रहे हैं अपनी बल्लेबाजी करते हुए। अच्छा नजराना यहाँ पर देखने को मिल रहा है। फील्डिंग अच्छी सजाई है, पावर प्ले का शिकता खिला जा रहा है मैदान के अंदर। टाइमिंग अच्छा, गैप शॉट बहुत ही अच्छा सिलेक्ट किया, कवर के ऊपर से खेला और यहाँ पर थर्ड पॉइंट कोई खिलाड़ी फील्डर तैनात नहीं था, सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बहुत ही अच्छा टाइमिंग, 5वीं गेंद आंख के हाथों से खेला और रिप्लाई में जरूर यहाँ पर आप देख सकते हैं बहुत ही अच्छा शॉट, क्या कवर के ऊपर से खेला और जहां पर आप देख रहे खिलाड़ी को बैठने के लिए जगह रखी है, वहां से गेंद निकल चुकी है 4 रनों के लिए। हमारे यहाँ पर ऑपरेटर का बहुत ही अच्छा खूबसूरत काम कर रहे हैं। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। अच्छी गेंद, मुझे लगता है कि पहला अभी भी यहाँ पर देखा जाए तो पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या बन चुकी है बिना किसी विकेट के साथ 13 रन। मैदान की तरफ देखिए, हमारे कमेंट्री बॉक्स में अनंता शेठ खैर, बहुत ही खूबसूरत नजराना जिनके माध्यम से इस मैदान के ऊपर 2019 में एक बड़ी टूर्नामेंट रखी थी। कितने दर्शक यहाँ पर आए थे, कचाकच दर्शक भरा हुआ था और उनके बाजू में बैठे किशन सेठ, बच्चा पाटिल भी बैठे हैं, कवठिया मामा जी बैठे हैं और बुआ के पिताजी भी यहाँ पे आए हैं देखने के लिए मैच। अशोक का टीम के टीम मैनेजर कप्तान है, वो भी इस टूर्नामेंट को देख रहे हैं। और शाम के 4 बजने के बाद बहुत सारे मेहमान इस मंच के ऊपर जरूर आएंगे और मैं अनुरोध करता हूं अंकेश पांडव, आप कहीं भी होंगे प्लीज हमारे मंच के ऊपर आ जाए। नजराना देखिए, यहाँ से गरमाल दिख रहा है, तामसई है, बोंडार पड़ा है और यहाँ पीछे वाली तरफ देखे रेडगर और बीच में ये मैदान खूबसूरत, ये हवेली जिसे कहते हैं, टेकड़ी के ऊपर ऊंचाई पर ग्राउंड है और ऊंचाई से सब कुछ दिखाई पड़ता है। और यहाँ पर जो दोनों जो लाइव कैमरामैन हैं उनकी नजराने बहुत ठीक से, उनकी क्लियरिटी बहुत ही खूबसूरत है। 6 गेंदों का खेल समाप्त। धोदानी के बल्लेबाज, इन दोनों के बीच 13 रनों की साझेदारी। एक बल्लेबाज खेल रहे हैं केवल 8 रनों पर, दूसरे बल्लेबाज किशन जो कि हम देख रहे हैं 5 रनों पर खेल रहे हैं। दोनों के बीच 13 रनों की साझेदारी। दूसरा ओवर मैदान के अंदर शुरू होता हुआ। गेंदबाज रवि, क्या कमाल का शॉट, दाएं पर मोड़ा और बल्लेबाजों ने अपना दिमाग चलाया, क्या कमाल का शॉट, 6 रन। इस तरह की बल्लेबाजी होना जरूरी। मैंने पहली तारीफ की थी, जब धोदानी टीम मैदान के ऊपर खेलने के लिए उतरती है तो बड़े बड़े टीमों की फट जाती है। ये है उनका क्रिकेट।
मैंने अक्सर देखा है धोदानी टीम बड़ा गांव है, उस गांव में 3 टीमें हैं, लेकिन एक टीम ऐसी है जब कभी भी खेलती है। अच्छी गेंद यहां पर विकेट कीपर के हाथों से निकल चुकी है, सिंगल तो जरूर मिलेगी और यहां पर बैट कट हुई है, सिंगल मिलेगी और सिंगल के साथ एक छक्का और एक सिंगल के साथ टोटल रन संख्या बन चुकी है। टोटल आप देख रहे हैं 20 रन स्कोर गार्ड के ऊपर, 5 रन चाहिए जीतने के लिए। मुकाबला 4 ओवर का था, लेकिन अभी 8 ही गेंदें समाप्त हुई है, अभी भी कुछ गेंदें बाकी है। दूसरा ओवर मैदान के अंदर फेंका जा रहा है, 5 रन चाहिए। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, इस तरह की गेंदबाजी होना जरूरी। पहला ओवर बिल्कुल ही अच्छा था। आप जरूर देख रहे हैं यहां पर हम जिस तरह से 5 दिन, ये देखिए खराब गेंद, बिल्कुल ही नो बॉल का इशारा अंपायर का। अगली गेंद जरूर यहां से हम कहलाएंगे अंपायर के इशारे पे फ्री हिट होगी। सिंगल आई है, किस रन इकट्ठा हुई है। दूसरा ओवर मैदान के अंदर फेंका जा रहा है। दर्शकों की जमावट आज अनंत सेट बहुत ज्यादा है। संडे का दिन स्कूल, कॉलेज, एमआईडीसी पूरी बंद होती है और सभी दर्शक के मजा लूटने के लिए आए हैं। कई जंगल वाले जाने वाले लोग भी इस मंच के ऊपर टूर्नामेंट के लिए। बड़ी शॉट और मैच को फिनिश, क्या कमाल की बल्लेबाजी, धोदानी टीम का यही नाम है। और यहां से छक्का लगने के बाद रन संख्या बन चुकी है 27, रन चाहिए थे 25 और धामनी टीम के ऊपर अपना तिरंगा फैलाते हुए धोदानी टीम ने अपना जलवा दिखाया। ले ली तो छोटा सा ब्रेक और ब्रेक के बाद चलते तमाम लोगों ने से बरकरार बातें करने के लिए। उसके पहले पिंटो मात्रा का नमस्कार, धन्यवाद। तर धामणी गावचे एक दमदार व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामचे मालडोंगेचे सदस्य सन्माननीय जेवणदादा भस्मा यांना आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट केले जाते। विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। सातत्याने क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। आमचे जवळचे मित्र जेवणदादा भस्मा यांचं मात्र व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। सातत्याने त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा धामणी या मैदानामध्ये भरवल्या जातात, तर त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। किसनजी पारदे यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते मालडोंगे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जेवणदादा भस्मा यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल।